हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. तर कसे आहात सगळे? नक्कीच मस्त असाल. असेच मस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत आजचा खूप इंटरेस्टेड असा ब्लॉग पण बघत राहा, जे की तुमचे खूप सारे कमेंट होता की ताई तुमचा लग्नाचा फोटोचा अल्बम दाखवा. तर अशा खूप साऱ्या कमेंट होतात. तर फायनली आम्ही तर मुहूर्त लावलाय आणि शंभू तिकडे बसलाय अल्बम बघायला. बघा शंभू दाखवा. तर शंभू ऑलरेडी बसलाय अल्बम बघायला. तर एक गोष्ट सांगायची की मी जी आज साडी वेअर केली, तर ही साडी मला प्रतिभा काळे यांच्या पेजवरून रिसीव्ह झाली. जर आवडली असेल, घ्यायची असेल तर नक्की कमेंट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल. आणि आजचा माझा नट्टापट्टा अँड लुक कसं वाटतं हे नक्की सांगा कमेंट करून. चला आता अल्बम बघूयात. पहिला कुठला आहे तर आमच्या लग्नात 2 अल्बम निघाले होते की म्हणजे असं नाही का खूप सारे फोटो झालेत, त्याच्यामुळे एक अल्बम मध्ये मावत नव्हते, तर 2 अल्बम निघालेत. तर फर्स्ट तर पहिले शंभुडी आपण हा बघू. तर सगळ्यात आधी आमचा कव्हर फोटो बघू शकता तुम्ही की आम्ही दोघं कसे दिसतोय. खूप सारा चेंज आहे. आणि ही विठ्ठल रुक्माईवाली होती आमच्या लग्नाची पत्रिका, म्हणजे इकडची माझ्या मम्मी पप्पांकडची, ह्यांच्याकडची वेगळी होती. तर हे असं वाला होतं फ्रंट पेज, जे की लग्नाच्या पत्रिकेचं. तर ती पण मी जपून ठेवली. तर बघा, एका लग्नाची गोष्ट आहे शंभू. काय 14/3/2016 ला आमचं लग्न झालेलं आहे. तर बघा हे 16/2016 आता 2024 8 वर्ष झालं मी सहन करतोय तुला. सहन करते तुम्हाला. तर बघा ह्याच्यात चेंजेस कसे वाटतायत, कोण कसं दिसते हे नक्की सांगा. तर हा माझा घरून निघालेलाचा लुक होता. आणि खरं तर त्यावेळेला आहे ना मेकअप वगैरे हा प्रकारच नव्हता. तर इथं तुम्ही बघू शकता की अगदी कमी मेकअप, म्हणजे इव्हन मी त्यावेळेला पॉन्डची क्रीम लावून बाहेर पडलेली लग्नाच्या वेळेला. हा त्या ही मामी. तर त्यावेळेला मी पॉन्डची क्रीम आणि पॉन्डची पावडर लावून घरातनं बाहेर पडलेली, म्हणजे अजिबात काही कळतच नव्हतं त्यावेळेला की मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशी करायची. अक्कलच नव्हती तरी लग्न केलं. बबली दीदी नाहीये राजा, ती कुठे बबली दीदी असणार आहे. तर हे घरातूनच ओवळायचा कार्यक्रम चाललेला. तर ते वाले आहेत फोटो. आणि त्याच्यानंतर आमच्या लग्नात जेव्हा पण आम्ही घरातनं निघालो तर घरातनं निघतानाच अर्धा अल्बम. हा, तर अर्धा अल्बम काय झालं की सगळे घरातले जे पाहुणे वगैरे होते ते सगळे आपल्या नेहमीच असतं ना की ते देवाच्या पाया पडून झालं की घरातनं निघतानाचे फोटो भरपूर येतात. आणि त्याच्यानंतर इथं चालू झाला तो म्हणजे डान्स. तर घरातनं निघताना फुल डीजे बीजे काय ते बँड बिंड लावून आहे ना हे केलेलं, मला घालवलेलं, म्हणजे माझी विदाई आनंदात केली याचा अर्थ. ह्यांनी घरातनच आनंदात नाही घरचे वैतागलेले, त्यामुळे आपलं सुटकेचा श्वास घेतला. बँड वगैरे लावून गेलेले. आणि मी पण नाचते इथं. मी दिसते का कुठं नाचताना? का ह्या फोटोत दिसते? झूमने दाखवा. खरंच नसते तू. मला वाटलं रडाय पाहिजे होती, तू नाचत होती राव. मम्मा नाचत होती, मावशी, सगळे नाचत होतो आम्ही. तर त्याच्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो तर लग्नात. तर इथं बघा, इथं आम्ही लग्नात पोहोचल्याच्या नंतर हा आमचा ग्रुप आणि इथं नवरदेवाचा ग्रुप. तर झालं असं की लग्नाच्या वेळेला हे महाबळेश्वर वरून पुण्यात आले. पुण्यात लग्न होतं आणि आम्ही पुण्यातून म्हणजे इथल्या इथं जायला उशीर केला. हे आमच्या आधी आलेले महाबळेश्वर वरून, असा विषय झाला. आणि आमचं लग्न पुण्यामध्येच थेऊर फाट्यावरती राजलक्ष्मी गार्डन म्हणून आहे, तर तिथं लग्न झालं आमचं. तर तुम्हाला माहित असेल राजलक्ष्मी गार्डन, त्यातल्या लॉन मध्ये लग्न होतं. तर मग त्याच्यानंतर साखरपुड्याची तयारी. तर साखरपुड्याला मी अशी वाली साडी घातलेली, जी की नऊवारी साडी. आणि हा पार्लरवालीने मेकअप केलेला, पण तो मला अजिबात आवडला नव्हता. बघ आता ती कमेंट करून मला तो शिव्या घालायला आता ते असू दे, पण ते मला आवडलं नव्हतं, ते सांगणं गरजेचं आहे. आणि झालं काय की आमच्या साईडला, म्हणजे तुम्ही इव्हन माझ्या सगळ्या तिकडे गावाला जेव्हा मी महाबळेश्वरला जाते तर त्यावेळेला तुम्ही बघता की असं आडवं कुंकू लावायची पद्धत आहे त्या साईडला. म्हणजे साखरपुड्याला नवरीला आडवं कुंकू लावतातच, पण ते पुण्यात नवीन होतं. पुण्यात पहिल्यांदाच माझ्या लग्नात बघितलं. हे काय डॉलर? हा, डॉलर चिटकवलाय. डॉलर चिटकवलाय तिथं. तर तो साखरपुड्याला चिटकवतातच. तर त्यावेळेला इथं पुण्यातल्या लोकांना खूप ऑड वाटलं की अरे काय ती फॅशन गेली आडव्या कुंकाची. पण म्हणजे मला पर्सनली आडवं कुंकू लावायला आवडतं, पण इथल्या लोकांना नाही आवडलं, असं झालं. आणि मग त्याच्यानंतर साखरपुडा झाला. अंगठीचा कार्यक्रम, कुठे अंगठीचा कार्यक्रम? हा, तर इथं नवरदेव बसले. तर ह्यांच्यात आणि माझ्यात काही चेंजेस वाटतायत का तुम्हाला? वाटत असेल. हा, म्हणजे खूप सारे. आम्हाला तरी बघताना असं अगदी लहान मुलं असल्यासारखं वाटतं. तिथं माझ्या चेहऱ्यावरती स्माइल होती, आता ती स्माइलच हरपली पूर्ण. आणि माझ्याकडे स्माइल आली का ती? नाही, आपली ऑलवेज स्माइल असती. हा, बापू आहेत ना. माझी इथं पण स्माइल होती आणि आता पण आहे. माझ्यात काही चेंज नाही झालं स्माइल मध्ये. आपल्या सगळीकडे 32 दिसत असते. हसत राहावं माणसाने. तर इथं आमचा अंगठी घालायचा कार्यक्रम झाला, जे की त्यांनी मला लग्नात ही वाली अंगठी घातली होती. अजून जपून ठेवली होतो. विषय का शंभूच्या बायकोला दाखवायची ना. काय करणार तिला दाखवून? तिला दाखवणार माझी साखरपुड्याची अंगठी. डेंजर दिसत होता. तर मग त्याच्यानंतर हा माझा हळदीचा लुक. तर काही भागात हळदीला येल्लो साडी असते, पण पुण्यामध्ये हळदीला ग्रीन कलरची साडी असते. तर बघा हा आमच्या दोघांचा हळदीचा लुक असा वाला होता.
जो की बारके पोरापोरी वाटतायत है ना. इथं बसलेत हळदीला. हळदीचं राहिलं. हे बघ शंभू नमन दादा. हा तर हे हळदीचे आमचे तोंड. शंभू कुठे आहे? आणि शंभू कुठे आहे यार? शंभू कुठे आहे तू? तुझ्या पोटात होतं. पोटात होता. पोटात होतास व्हय? हा. लग्नाच्या आधीपासून? लग्नाच्या आधीपासूनच या पोटात जाऊन बसलेला तुझ्या. तेच तर. तू लहान होती ना तेव्हापासूनच बसला असेल मला वाटतं मी पोटात. जन्मताना त्याला मी पोटातनं घेऊन आले असा विषय. मी आईच्या जन्म पोटात ही तिच्या पोटात मी. बघा असा विषय ह्याचा तेव्हा मी व्हायच्या आधीपासूनच आलाय. तर इथं झालेलं असं की मला ह्या हळदीला हेअरस्टाईल केलेली ती अजिबात आवडली नव्हती. पण अरे मग तुला आवडलेलं तरी काय? मला फक्त मी जेव्हा घरातनं मेकअप केलेला स्वतः तोच फक्त मला आवडलेला. मला बाकी ह्यातलं काय आवडलं नव्हतं माझं. तर हळदीचे पण लय ठिकाणी फोटो होतच ना असं की प्रत्येकाचे फोटो काढलेच जातात हळद लावायला जे कोणी येतात त्यांचे. तर असे खूप सारे फोटो. त्याच्यानंतर आम्ही कुठं बसलो आपण जेवायला. तर तर इथं आम्ही बसलो होतो जेवायला. तर जेवणाचा एक किस्सा सांगते तुम्हाला की ह्यांचे मित्रमंडळी आहेत हे सगळे मागं येते. तर त्यांनी एकाने आमच्या म्हणजे ह्यांच्या गुलाबजाम मध्ये लोणचं घातलेलं म्हणजे आंबट गुलाबजाम केलेलं आणि माझ्या गुलाबजाम मध्ये पूर्ण मीठ घातलेलं आणि आम्हाला दोघांना जेवायला बसवलं. आणि खाणं काय करणार मीठ मी खाल्लं गुलाबजाम. मला कळलं की त्यात मीठ आहे पण मला काय माहिती ह्यांनी केलं हे सगळं. मी तसंच गिळून घेतलेलं मीठासहित. मला माहित नव्हतं की हे ह्यांच्या मित्रांची कारस्थान आहे ते. खुश होती ना तू. हा खुशीच्या मारे मी मीठ पण खाऊन घेतलं. तर हा झाला पहिला वाला अल्बम. तर आता सेकंड वाला अल्बम मध्ये आता इकडे हळद लागली जिथं ऑफिशियली वाट लागली आणि इथं ऑफिशियली वाट लागली माझी है ना रे शंभू. हा तर बघा हे लग्नाचा असं वाला लुक होता आमच्या दोघांचा पण. ह्यांचं पण माझं पण. ह्यांचं पण तर अवतार आहे म्हणजे प्रॉपर नवरदेवाची टिकली नव्हती किंवा टिक्का नव्हता. टिक्का तर नव्हताच. आणि असं काही. आणि मला पण ते म्हणजे हवं तसं मला तर कुठलंच नाही. साडी एकदम गबाळ्यासारखी. इव्हन मला असं वाटतं की आता लग्न केलं असतं तर कसं प्रॉपर रेडी होता आलं असतं. शंभूचा काय विषय? हा शंभूचं काय सांग. शंभू आहे ना इथं कुठेतरी दिसतो. नाही. आणि शंभू तुला माहितीये का इथे ना पप्पा घोड्यावर बसलेले आणि ना नाही काय सांगणार मी. तर काय झालं माहिती का घोडा नाचवायचा होता पण पप्पा इतके घाबरट आहेत घोडाच नाही नाचवायचं बोलले. त्या घोड्यावाल्याला सांगितलं अजिबात घोडा नाचवायचं. अरे तो घोडा त्याचा हे झालेलं पायाला लागलं होतं घोड्याला. काय पण हे अरे पप्पाला घाबरट येते. अरे घोड्याला पायाला लागलं होतं. हे बघ की तुला दाखवतो एक पाय उचललाय त्याने. हे बघ किती दाखवतो. कुठे गेला? दिसतोय का तरी पाय उचलला असेल रे. नाही उचलला रे. आणि हे वालं होतं जे की स्टेजवरती डेकोरेशन आणि त्याच्यानंतर इथं वरवळणीचा कार्यक्रम झाला. आणि हा आमच्या लग्नात सगळ्यात भारी झाली ती म्हणजे माझी आवडती गोष्ट जी की ही डोली म्हणजे 8 वर्षापूर्वी डोली म्हणजे खूप म्हणजे इव्हन आमच्या लग्नात फर्स्ट टाइम होती हे नव्हतं शिदर. आता हल्ली खूप लग्नात दिसते डोली. तर असा वाला हे होतं. हे झूमने दाखवा थोडस की मागे डोली इकडं सनई चौघडे आणि पुढे नवरदेव घोड्यावरती बसून जे की चित्रात असतं पिक्चर मध्ये असतं तशा टाईपच झालेलं. म्हणजे त्यावेळेला तर ते खूप भारी वाटत होतं 8 वर्षांपूर्वी. तर हा असा वाला सीन झालेला. आणि त्याच्यानंतर हे सत्कार कुठं काय ते सगळं. तर आणि हे अशी भरपूर माणसं होती म्हणजे पब्लिक पण भरपूर होतं. आणि हे बघा नवरा नवरी विड्याचं पान तोंडात धरून कसे थांबले ठप्प. हे भगवान. हा तर इथं फायनली लग्न लागलं आणि आयुष्याचं वाटोळं झालं है ना. काय दूर निघाला आयुष्यातून. आयुष्यातूनच दूर निघाला ना. डायरेक्टली दूर निघाला शंभू. फटाके वाजवले. हा तर इथं हे बघ पप्पानी मम्माला हार घातला मम्माने पप्पाला. आपण उचली केली का नव्हती हो मला तर काय आठवतच नाही. मला पण नाही आठवत. आणि हे बलून सोडलेले जे की अक्षय आणि अश्विनी नावाचे आमच्या दोघांच्याच हातून सोडलेले आहे ना. इथं दिसत आहेत हे असेवाले इथून सोडलेले. तिथून सोडलेले. आणि इकडं त्याच्यानंतर कन्यादान. चालू झालं ते म्हणजे कन्यादान. आता कोणी मम्मी पप्पा चुलता चुलते असं कन्यादान करतात पण इकडे पुण्यात तरी मामा मम्मी कन्यादान करतात. कन्यादानाची रसम झाली. त्याच्यानंतर फायनली आम्ही एंगेज झालो जे की सिंदूर लावलं ह्यांनी. आणि सिंदूरचा काय विषय झाला आणि ना? त्यावेळेस पासूनच हिला रागाने बघायची सवय लागली मला. त्यावेळेस पासूनच ही रागाने बघते. स्माइल आहे चेहऱ्यावरती. स्माइल रासली स्माइल. बरं किती हिथे घाबरलोय मी बघ. हिथे एक गोष्ट काय झाली सिंदूर हिथं लावायचं असतं का हिथं लावायचं असतं. इथं मध्ये ना. हा ते झालं काय ब्राह्मणांनी सांगितलं ह्यांना सिंदूर लावायला. तर ह्यांनी ते सिंदूर मध्यभागी लावायचं तर त्यावेळेला त्या पार्लरवाली माझं भांग इकडे कडवला पाडलेलं. तर ह्यांना वाटलं भागात म्हणजे त्यांनी तिथंच सिंदूर लावला मध्ये सेंटरला लावायचं. मला काय एक्सपिरियन्स होता काय सिंदूर लावायचा. त्या ब्राह्मणांनी सांगितलं इथं नाही इथं लावायचं. मग परत इथं लावलं ते माझा कपाळ लाल लाल करून टाकलेलं. तर हे वालं सिंदूर आणि माझं बघा मणी मंगळसूत्र हे असं वालं होतं जे की म्हणजे त्या काळात ते पण खूप छान वाटत होतं आणि मला आवडायचं खरं तर ह्याची डिझाईन अगदी सिम्पल अँड सोबरवाली होती डिझाईन ती छान होतं.
पट्टीतलंच होतं पण थोडे काळे मणी त्याला जास्त होते आणि त्याच्यानंतर हे काय इथं सप्तपदी. लागलं का काय इथं? अरे लागले नाही ते पप्पाने कुंकू भरले बघ एवढं कुठे कुंकू भरतात का. हम्म. तर इथं काय ते लाह्या वगैरे सोडतात होमा ते सगळं आणि हा वाला फोटो बघा किती सुंदर वाटतंय मस्त वाटतं मला हा वाला फोटो खूप आवडला आपल्या दोघांचा बाशिंग लावलेला. यार शंभू तू तेव्हा पाहिजे होतास लग्नात लय मज्जा आली असती माहिती का. हे बघ हा वाला मम्मा आणि पप्पाने बाशिंग लावले ह्याला किती इंटरेस्ट आहे. लय इंटरेस्ट सर साईडला चल. तर त्याच्यानंतर हा आहे आमच्या लग्नातला रुखवत जे की हे सोपे अजून आमच्या गावालाच आहेत आम्ही काही इकडे पुण्यात आणले नाहीयेत तिकडे यूज करतात. हे भांडी बेड बाकीचं सगळं इथं छोट्या छोट्या गोष्टी डायनिंग टेबल कूलर बिलर सगळं म्हणजे इव्हन लग्नात चोपाळ्यासहित प्रत्येक गोष्ट दिली असं काहीच नाही म्हणजे मी अजून तरी काहीच नवीन घेतलं नाही. चोपाळा कुठं आहे? अरे चोपाळा म्हणजे हा सोपाच आहे तो काय हा? हे बघितलं तिथं ही मुलं बसलीत ना हा चोपाळा होता लग्नातला. आम्ही म्हणजे इथं आल्यानंतर मी लग्नानंतर काही एक चमचा पण नाही विकत घेतला. मी कुठं बसलेलो? तू पोटात होता ना तू तिच्या. इथं चोपाळ्यावरती खेळत होतास ना वाटतं. अरे मम्माच्या पोटात होता ना. हा मम्माच्या पोटात एक चोपाळा होता त्याच्यावर. हा पोटात बी सोपाळा होता आहे. तर झालं हा तर इथं फायनल लग्न लागलं त्याच्यानंतर परत एकदा फोटोशूट आणि बघ इथनं माझ्या चेहऱ्यावरची स्माइलच गेली इथून. गेली ना पूर्णच गेली. तर इकडं आहे ही आमची फॅमिली जे की मम्मी पप्पांच्यात बघा माझ्या मम्मी पप्पांच्यात एवढा चेंज नाही वाटत जे की तेव्हा होते तसेच वाटतात. आता ह्यांचे मम्मी पप्पा बघूयात. तर हे बघा ह्यांचे मम्मी पप्पा तर ह्यांच्या मम्मी पप्पांमध्ये खूप सारा चेंज वाटतोय ना. तर ही आहे माझी दीदी आणि हा दीदीचा मुलगा. तर आम्ही सख्या दोनच बहिणी आहोत. नमन दादा आता किती मोठा झाला आहे ना तेव्हा छोटासा होता चिंटू पिंटू. तर माझे इव्हन लग्नातले सगळेच 8 वर्षात खूप सारे चेंज झालेत. नवीन नवीन चेहरे वाटतात सगळ्यांचे आहे का. नमन दादा इथं पण होतो. हा नमन दादा सगळीकडेच होता बाबा तूच नव्हता बाबू एकटा. झालं संपला विषय. हा संपला विषय. आणि ह्या आजी बिचार आहे ना फोटोत ना आठवणी राहतात. ह्यांच्या मित्राच्या आजी आहेत ह्या ज्या की आता एक्सपायर झाल्यात पण ते फोटो बघितलं की आठवतात. आणि इथं चालू झाला जेवणाचा कार्यक्रम म्हणजे आम्ही तिकडं नवरा नवरी स्टेजवरती फोटोशूट चाललंय. एवढी भूक लागलेली आणि इकडं आमच्या घरच्यांचं निवांत एकमेकांना भरवत बघा जेवणाचा कार्यक्रम चाललाय मस्तपैकी. यही काही व्याहिनी व्याही एकमेकांना भरवत वहिनी वेहिनी काय ते असू तेच व्याही वहिनी ते एकमेकांना भरवत त्यांचा चाललेला जेवणाचा कार्यक्रम. आणि आम्ही आपल्या बिचारे तिथं स्टेजवरती फोटोला स्माइल देऊन कंटाळलेलो आहे ना रे शंभुडी. प्रीती भोजन हा इथं लास्टला आमचा हा प्रीती भोजन म्हणजे आपल्या भोजनाला प्रीती भोजन दिलंय. तर लास्टला आम्हाला फायनली जेवायला मुहूर्त लागला पण त्यावेळेला असं झालं की एक गुलाबजाम दिलेला आणि आम्हाला दोघांना खायला लावत होते. मी एकट्यानेच खाल्लेलं का मग. नाही दोघांनी खाल्लेला की तुम्हाला तर ह्या गोष्टी आठवत पण नसेल. अरे मला तूच आठवण आहे. काय माणूस राव. तर एक गुलाबजाम दोघात खाऊन झाल्याच्या नंतर मग परत एकदा इकडे शूट चालू झालं आणि त्याच्यानंतर चालू झालं ते म्हणजे बिदाई. बघू रडारडी. तर बघा इथं चालू झाली रडारडी. इकडं माझे फ्रेंड सर्कल इथं फ्रेंड्स हसत होते काय तुझे. फ्रेंड्स माझे काही फ्रेंड्स हसत होते काही रडत होते काहींना वेगळं वाटत होतं. हे बघ की हे मामाचे फ्रेंड्स. तू कुठं मग? अरे इथं नाहीये मी. बघ इथं रडतीये बघ इथं बघ मावशीच्या गळ्यात पडून रडतीये बघ इथं मावशी दिसलं का. आणि इथं म्हणजे बिदाईचे एवढे खूप सारे खरं तर व्हिडिओ नाही देता येणार. व्हिडिओ दिला तर ते असं नाही का जेव्हा पण मी कॅसेट बघत असेल तर इथं पप्पांच्या गळ्यात पडून रडत होते आणि इव्हन लग्नात जेवढे लोक होते ना ते सगळे टोटल रडत होते. नाही मी नव्हतं रडत. तुम्ही नव्हते रडत पण तुमच्याकडचे नसतील रडले पण आमच्या साईडचे जे कुणी होते ना ते सगळे रडत होते टोटल छोट्यांपासून कुठं हसत होते की काय काय. कुठं कोणाचा आपण चेहरा झूम करून दाखवा इथं कोणाचा चेहरा असा आहे का की जे रडत नाहीये बघा इकडे मागचे पण चेहरे बघू शकता. तो नाही रडत आहे. हा वेगळा फोटो आहे तो तेव्हाचा नाहीच आहे. तर रडारडीचा खूप मोठा कार्यक्रम झालेला आमच्या लग्नात म्हणजे कॅसेट बघितली की ते अजून पण मी रडते. तर इथं मैत्रिणींच्या गळ्यात पडून रडत. कुठं रडतात मैत्रिणी तुझ्या बघ. हे काय इथं हे काय ह्या मैत्रिणी रडतातच की दिसनात का काय तुम्ही असं रडतात. इथं मधने मामी कशा रडतात कशा. ही पण असं रडतात. असं हे मागेल काय पण नकोच दाखवू. तर रडारडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर बघा ते आपल्याकडे पद्धत असते काही ठिकाणी की
माम्यांनी पाय धुवायचं असतं बिदायच्या वेळेला, म्हणजे नवरी जेव्हा गाडीत बसणार त्यावेळेला माम्यांनी भाच्यांचे पाय धुवायचे. तर मग माझं पाय धुतले वगैरे बहिणींनी माम्यांनी असं. तर मग पाय वगैरे धुवून परत एकदा रडारडीचा कार्यक्रम झाला. फायनली बघा इथं माझं तोंड बघा दाखवा एकदाच रडून रडून की काय अवस्था झाली होती. रडून रडून मेकअपच उतारला, ओरिजिनल दिसायला लागली तू त्यावेळेस. तर इथं फायनली बिदाई झाली. तर गाडीत बसून आम्ही आमच्या गावाला गेलो, जे की महाबळेश्वरला. आणि इकडं आमचा संसार चालू झाला. आता संसार चालू झालेला ह्याच्यात काय अल्बम नाहीये, संसाराचा अल्बम नाहीये. संसाराचं आहे की सगळे व्हिडिओ आहेत युट्यूबला. तिथून पुढच्या संसाराचे व्हिडिओ तर तुम्हाला भेटलेतच. तरी पण काहींचे कमेंट येतात की घर कसं झालं, गाडी कशी झाली, त्याच्यावरती कदाचित ब्लॉग केला ना आपण. केलेला आहे ऑलरेडी. हा केलेला कदाचित तो ब्लॉग, पण म्हणजे तुमच्यापर्यंत नसेल आला, पण आमच्या आयडी वरती असेलच. तर हा असा वाला होतं आमचं लग्न, जे की आता कम्प्लीट ह्या 14 मार्चला 8 वर्ष कम्प्लीट झाले. 8 वर्ष झाले आपल्या लग्नाला. खरं तर व्हिडिओ भेटला असता, म्हणजे व्हिडिओ आहे पण आम्ही टीव्हीला कनेक्ट करून बघत अरे पण असतो. 8 वर्ष झाले आपल्या लग्नाला. 8 वर्ष वाटत नाही ना बघता बघता. मला असं वाटतं आता 1-2-4 दिवसापूर्वी लग्न झाले है ना रे. म्हणजे आणि शंभू मे मध्ये आता 2 वर्षाचा, म्हणजे ह्या 14 तारखेला शंभू 6 वर्षाचा होईल. म्हणजे लग्नानंतर 2 वर्षांनी शंभू आम्हाला राहिलेला है ना. शंभूडी झाला 2 वर्षांनी ना. 2 वर्षांनी शंभू झालेला, बरोबर ना. मग होय. आधीच कसं काय पोटात 2 म्हणजे शंभू याचा अर्थ 2 वर्ष माझ्या पोटात होता. नाही 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 नाही, तू तुझ्या मम्मीच्या पोटात होती तेव्हा हो तुझ्या पोटात होता तुझ्या. ते पण खरं आहे नाही का. तर हे असं लग्न झालेलं जे की त्यावेळेला असं काय एवढं नॉलेज पण नव्हतं. म्हणजे कुठल्याच गोष्टी आताची मुलं मुली आम्ही बघतो ना की लग्नाच्या आधी ते काय प्री वेडिंग शूट असतं, बरंचसं काही. आमच्या लग्नात पण स्क्रीन वगैरे लागली होती, पण जे लग्नात चालू आहे ते स्क्रीनवरती दाखवलं जात होतं. त्यावेळेला काय माहिती नसतं की प्री वेडिंग शूट बीट करायचं असतं आहे ना. आता करायचं का परत एकदा लग्न, परत एकदा करू. शूट बीट. नाही नाही, ह्याच्या लग्नात आपण परत एकदा लग्न करू. आणि आपण आपलं प्री वेडिंग शूट करू. आपलं त्याच्या pre-wedding लग्नात काय केलं भारी आहे. म्हातारे वेगळं काय एवढे नाही टाकत त्याच्या लग्नात, काय एवढे थोडीच लागत. आता हा झाला नाही तर एक काम करू, ह्याच्या नातवाच्या लग्नात आपलं प्री वेडिंग शूट करू. त्याच्या नातवाच्या लग्नात एक थोपू किंवा नसू, पण असं पण असेल. पण ह्याच्या लग्नात आपण किती अजून 20 वर्षांनी एवढे म्हातारे होणार आहे का नाही, है ना बाबू. तू चालतंय, लग्न चला. करणार आहेस होय? अरे अरे, आपण काय दिसलं लग्न आपण नसतं लग्न करू. हा ना. तू बरोबर आहे, मम्मी पप्पांसोबत. चल 16 मिनिटात झाला. हा का? व्यस्त झालं. बरं, चला तर मग व्हिडिओ खूप मोठा झालाय. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय.